त्यामुळं हे आमदार धास्तावलेले आहेत, अस्वस्थ आहेत आणि मग यातूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्याची मानसिक तयारी या आमदारांची झाली. मित्रहो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही संधी साधू नेत्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत आडवा दांडू घातला. त्यामुळं हे विलिनीकरण अर्थातच रखडलं गेलं, अनिश्चित या स्वरूपावरती पोहोचलं. पण तरी सुद्धा बघा, खलनायक ठरत असलेले हे जे नेते आहेत ना, ते लवकरच तोंडावर आपटणार असल्याचं चित्र आता राष्ट्रवादीतील आमदारांच्याच हालचालीवरून दिसू लागलेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात होतं. आता मात्र या आमदारांची संख्या 35 वर गेल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. शिवाय पुन्हा एकदा शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा सुद्धा या आमदारांची आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नको म्हणणाऱ्या आमदारांची संख्या आता मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे, घटलेली आहे. शरद पवार हेच नेतृत्व करू शकतात असं एक सर्वसाधारणपणे असं एक मत या आमदाराचं झालेलं आहे. कारण हे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीचं भविष्यामध्ये काय होऊ शकतं, राष्ट्रवादी कुठल्या दिशेला नेली जाऊ शकते, याचा अंदाज आता त्यांना आलेला आहे. विलिनीकरण झालं तर पहिली विकेट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नक्की असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर पडद्याआडून बऱ्याच हालचाली घडून येऊ लागलेल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला लागलेली बोहोटी आता भरतीच्या दिशेनं जाऊ लागलेली आहे. अजित पवार यांच्याकडे पाहून ज्या आमदारांनी शरद पवार यांना सोडलं, अजितदादा यांच्यासोबत गेले, अजितदादाच्या भरवशावर गेले, तेच अजितदादा निघून गेले. त्यामुळं बोटावर मोजणे एवढे काही आमदार सोडले तर म्हणजे 41 पैकी 35 आमदार शरद पवार यांच्या सोबत जाऊ शकतात. सुनेत्र पवार, पार्थ पवार यांच्याबाबत सहानुभूती नक्की आहे, पण सहानुभूती जरी असली तरी अजित पवार यांच्यासारखं खंबीर नेतृत्व ते करू शकतील का? दादांची जागा तेवढ्या समर्थपणे ते भरू शकतील का? बदलत्या राजकारणात टिकाव धरू शकणारा एकही चेहरा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर तर काय हो, भाजपाचा शिक्का बसलेला आहे. त्यामुळे अजितदादाचे राष्ट्रवादी ते कोणत्या दिशेला घेऊन जातील याची जाणीव फक्त आमदारांनाच नव्हे तर आता कार्यकर्त्यांना सुद्धा झालेली आहे. या दोन्ही नेत्यांच्या बाबत संशय आणि भीती सुद्धा आहे. त्यातच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत या दोन्ही नेत्यांच्या भोवताली संशयाचं वातावरण निर्माण केलेलं आहे. या सगळ्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये अस्वस्थता दिसून येते आणि मग त्यामुळं त्यांचा ओढा हा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या दिशेनं निघालेला आहे. नव्हे तशा हालचाली सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत. अजित पवार यांच्या पक्षातले आमदार फुटण्याची काही कारणं सुद्धा आहेत. मित्रांनो, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बाबतीत रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांच्या भोवती एक मोठा संशय निर्माण केलेला आहे. अजित पवार हे गाडीनं आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार बारामतीला जाणार होते, पण प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्यामुळं आणि एका नेत्याच्या भेटीमुळं अजितदादांना जायला विलंब झाला आणि मग साहजिकच त्यांना वेळ झाल्यामुळे त्यांनी विमानानं जाणं पसंत केलं. विमानानं जाणं त्यांना भाग पडलं. आता भाग पडलं की भाग पाडलं या भोवती सुद्धा संशयाचा धोका निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर विलिनीकरण हा एक महत्वाचा मुद्दा. अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणायचे होते असा दावा तर केला जातोय. दुसरीकडे तटकरे आणि पटेल यांनी मात्र सांगितलं विलिनीकरणाचा मुद्दा अजेंड्यावरच नाही. त्यामुळं हे दोन्ही नेते आपलं राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आणि मग असा संदेश आमदारामध्ये गेला. यापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्ष या राष्ट्रवादीला पूर्णपणे गिळून टाकेल अशी भीती या आमदारामध्ये आहे.
हे दोन्ही नेते राष्ट्रवादीला भाजपात विलीन करतील किंवा मग राष्ट्रवादीला पूर्णपणे भाजपाच्या नियंत्रणाखाली आणतील ही मोठी भीती आहे. आमदारांनाच नाही, सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा आता असंच वाटायला लागलेलं आहे. अजित पवार यांच्याशिवाय या गटाला आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवता येणार नाही. भाजपाकडून या गटाला गिळंकृत केलं जाईल अशी भीती राजकीय विश्लेषकांना सुद्धा वाटते. महापालिका निवडणुकीच्या वेळेला अजित पवार यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि त्यामुळं अजित पवार हे भाजपापासून अलिप्त होऊ पाहतात असा संदेश आमदारापर्यंत गेलेला होता. आणि याच वेळेला अजित पवार यांची शरद पवार यांच्याशी जवळीक वाढत होती आणि त्यातच अजितदादाचं निधन झालं आणि मग सगळं काही संपलं. मग त्यानंतर काही नेत्यांची भाजपाची असलेली जवळीक अधिक वाढताना दिसली या राष्ट्रवादीतल्या. त्यामुळं हे आमदार धास्तावलेले आहेत, अस्वस्थ आहेत आणि मग यातूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्याची मानसिक तयारी या आमदारांची झाली. दोन नेत्यांच्या मदतीनं राष्ट्रवादीला गिळून टाकण्याचा भाजपाचा डाव अर्ध्यावर मोडून पडणार असं चित्र आज तरी तयार होऊ लागलं आहे. त्यामुळं आता या 35 आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. पाहूया नजीकच्या काळात आपल्याला दिसेलच काय होतंय ते. मित्रांनो, धन्यवाद. जय शिवराय.